लहान मुलांना रोज उठून डब्यामध्ये काय द्यायचं हा आयांना पडलेला प्रश्न. बरं नवीन नवीन काय इन्व्हेंट करणार, बरं रोज उठून नवीन नवीन साहित्य आणायचं कशाला. असा एखादा पदार्थ केला की एकदा तो शिजवला आणि त्याच्यातच 2 डबे झाले तर मजा आहे की नाही. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. छोटी सुट्टी मोठी सुट्टीसाठी मस्त आपण रेसिपी करणार आहोत. 2 प्रकारच्या रेसिपी आहेत आणि कमाल आहेत. बरं नवीन कोरं करकरीत ते चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी पराठा करण्याकरता उकडलेला बटाट्याच्या आधी हिरवी मिरची, लसूण पाकळ्या घालूयात आणि एक बटाटा उकडून मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या. आता याचं झाकण लावूयात. आधी पाणी न घालता फिरवायचं आणि आता यामध्ये पाव कप पाणी घालते. 1/4 कप म्हणजे 4 चमचे. ही अशी आपली बटाट्याची प्युरी तयार. चला आता पुढे गव्हाचं पीठ घेऊयात. याला गव्हाच्या पिठाऐवजी तांदूळाचं पीठ जरी वापरलं तरी काहीच हरकत नाही. जिरं, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, चवीपुरतं मीठ, खूप सारी कोथिंबीर हे मिसळायचं आणि यामध्ये ही बटाट्याची प्युरी घालायची आणि पाण्याचा वापर न करता याचं पीठ मळून घ्यायचं. हे असं पाणी अजिबात घालणार नाही मी यामध्ये. एक बटाट्याला साधारण 1/4 कप पीठ पुरे होतं. इथे ना बटाटा फिरवताना पाव कप पाणी वापरलं, तितक्याच पाण्यामध्ये हे पीठ मळून होतं. वाढीव पाण्याची अजिबात गरज नाही आणि 1/4 कप पीठ पुरे होतं. मी आता 1 कप घातलं आणि लागलं तर वर 2-3 चमचे घालेल. चला इथे हे पीठ व्यवस्थित मळून तयार आहे. बघा एकसारखं झालंय. 2 चमचे लागलं, पाव कप पण नाही वर्ण पीठ. आता यातून उंडे तयार करूयात. तर या प्रमाणात 5 पराठे बरोबर तयार होतात, 1 बटाटा वापरला की. हे स्मूथ करून घ्यायचं. तेलावर लाटलं तरी चालेल, मी पिठावर लाटते. हे छान असं पातळ लाटून घेऊ. जितकं शक्य असेल ना तितका पातळ लाटा. पराठ्याला चव छान लागते, जितका पातळ लाटाल तितका. आता हा एकसारखा करूयात म्हणून मग मी हा कट करते, म्हणजे दिसायला सुंदर दिसतं आणि मुलंही जरा असं परफेक्शन आवडीने खातात. हे बघा आता चांगलं पातळ करून घेते. आता पराठा लाटून झाला. हे पराठेत ना 1 बाय 1 लाटले तरी चालतील किंवा सगळे लाटून घ्या आणि मग सगळे एकत्र भाजले तरी छान होतं. आता मी सगळे लाटून घेते. हे असं ठेवायचं आणि एकत्र भाजायचं. तर आता इथे पराठे लाटून घेतले. 5 पराठे परफेक्ट झालेले आहेत. आता तवा गरम करायला ठेवलाय. थोडंसं तेल स्प्रे करते. फुसफुस बाटली आपलीच आहे, madhurazrecipeclub.com वर खरेदी करू शकता. हा पराठा जेणेकरून तव्याला चिकटणार नाही. चला एक बाजू भाजून झाली की उलटवून दुसरी बाजू पण छान खमंग भाजून घ्यायची. वरच्या बाजूला पण थोडंसं तेल स्प्रे करूयात. एकदम मऊ होतो हा पराठा आणि दिवसभर जरी ठेवला तरी असाच मऊ लुसलुशीत राहतो. वाह, आणि रंग पण बघा, गव्हाच्या पिठाचा आहे पण रंग काय सुरेख आलाय. चला आता हा पराठा छान भाजून झाला. वाह, पुढचा पराठा पण असाच भाजून घ्यायचा. इतका खुमासदार होतो तुम्हाला सांगते हा पराठा आणि चवही खूप रुचकर येते. आता सगळे पराठे मी भाजून घेते आणि हे पराठ्याची कणिक आदल्या दिवशी मळून मग दुसऱ्या दिवशी पराठा केला तरी चालेल किंवा मग पराठा असा लाटूनच अर्धा कच्चा भाजून फ्रीजमध्ये ठेवा
आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण मग खरपूस करून डब्यामध्ये देऊ शकता. चला आता टोमॅटो बटाटे पोहे करूयात. तर 2 चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये मोहरी छान चुटचुटली पाहिजे. अर्धा चमचा मोहरी, 1 कप पोह्यांचं प्रमाण घेते मी, अर्धा चमचा जिरं, हिंग, हिरवी मिरची. माझ्याकडे ओल्या हिरव्या मिरच्या होत्या लाल, म्हणून मी वापरते. त्या पोह्यांमध्ये दिसायला सुंदर दिसतं. कढीपत्ता, त्यामध्ये हळद, टोमॅटो. आता इथे टोमॅटो 3-4 मिनिटं फक्त परतून घ्यायचे. ओव्हर कुक किंवा ओव्हर मिक्स नाही करायचे. 3-4 मिनिटं पुरेसे आहे. हलके फक्त मऊ झाले पाहिजे. कमाल सुवास दरवळतोय. आता पोहे जस्ट एकदा फक्त धुवून घेतलेत. याच्यामध्ये घालण्यापूर्वी आता यामध्ये बटाटा किती आवडतो तुमच्या मुलांना त्या प्रमाणात कमी जास्त करू शकता. आता या टोमॅटो आणि बटाट्याला चव लागली पाहिजे, म्हणून यावर थोडं मीठ, पोह्यांवर घालूच यात आपण, पण यावर देखील मीठ घालायचं. आता यामध्ये हे पोहे भिजवलेले, पोह्यांवर थोडंसं मीठ, कोथिंबीर, बहारदार, झाकण ठेवायची. कुठलेही आणि कधीही पोहे करा, पहिली महत्वाची स्टेप म्हणजे त्याला एक वाफ आणायची. पोहे मस्त तयार आहेत. वाफ काढल्याशिवाय पोह्यांना मजा नाही. आणि हे बटाटा आणि टोमॅटोचे पोहे तुम्हाला सांगते, दिवसभर जरी ठेवले ना तरी मस्त असे मऊ लुसलुशीत राहतात. चला, दोनही रेसिपी आपल्या तयार आहेत. छोटी सुट्टी, मोठी सुट्टी, रॉक्स. मला विचाराल मला कुठले पोहे आवडतात. मला हे टोमॅटो आणि बटाट्याचे पोहे प्रचंड आवडतात. नॉर्मल कांद्या पोह्यांपेक्षा हे पोहे एकतर दमदमीत होतात, पौष्टिक होतात. बटाट्यामुळे त्या मुलांना कार्ब्सची जास्त गरज असते, तेही पोटात जातं. भाज्या ढकलायच्या असतील तर ढकला, पराठ्यात ढकला, याच्यात ढकला, किसलेलं गाजर, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, आवडीप्रमाणे. पण मी साधं सिंपल ठेवलंय, कारण बऱ्याच मुलांना असं निवडून वेचून खायची सवय असते. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.